त्यावर तरी परिस्थिती बदलेल असं काय तिचे स्वप्न होते. बाळ झाल्यावरती झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी. खूप छान राहायची. बाळाला तर इतकी जीव लावायची, जपायची. बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं. नंतर आता हे ज्यावेळेस ते करिश्माने मारलं, तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले ते दिरानी, सासूनी, नंदेनी आणि कामवाली. नेहमी म्हणजे काय माझे असे संशय घ्यायचे, माध्यमासाठी संशय घ्यायचे, काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून. आणि असं 2 दिवस झालं, 3 दिवस झालं की एक तुमचं बोलायची, आणि एक वैष्णवचं करायची. शेवटचं बोलणं कधी झालं होतं, काय म्हणाले? 16 तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा. सासू संगे ते नवल्यांचे जावई वारले होते, त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा. तर मग ठीक आहे म्हणलं. मला 8:30-8:30ला फोन आला होता. मला म्हणली 10 वाजेपर्यंत ते येतील, 9:30-10 पर्यंत त्यांच्या संगे जा म्हणली. ठीक आहे म्हणले. ते आले 10 वाजता. मी त्यांच्या संगे तिकडे गेले मंचरला. तर तिथे 2-2:30 वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील, फोन ज्याचा आला तो, की इकडे ये म्हणून. तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्यात, अशाच आम्ही सगळे बसलो होतो. त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते, मला आता लगेच येता येणार नाही, तुला कळतं का मी कुठं आलेली आहे. आणि ते पूर्ण काय बोलले असतील, त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या. त्याच्यानंतर आता थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना, त्यांनी तिथे खूप टाइमपास केला. खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला 4:30 4 वाजले होते. इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली म्हणून. 6 दिवस झालेत, अजूनही आज आरोपी 6 पकडले जात दिवस नाही. झाले. आज त्या बाळाची काय अवस्था आहे, बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये. खूप खूप आनंदाने लग्न लावून दिलं लग्न होतं लावून आपण दिलं. त्याचं, आणि ही एवढं वेळ स्वप्न, आपल्याला पोरगी एवढी हौसाने सगळं करायची. आली की आत्ता जाताना तिने स्वतःला साडी घेतली, सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती. म्हणली मला साड्या हे वापरायला. सगळं पैशासाठी झालं असं. सगळं पैशासाठी. इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना, तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात, तर पैसे दिले मी तिला. ती साड्या सुद्धा घेऊन गेली. तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने, की परत तिने म्हणाय नको काय की सांगाल अजितदादांना? स्वतः ते लग्नात होते, कन्यादानाच्या वेळेसही होते. काय सांगाल? न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या. आज त्या नराधमाला शिक्षा करा. त्याला सोडायचं नाही, संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये. शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला. झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं, बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील. बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं असं. त्यावेळेस तिला माणूस मारा, तिच्या नंदेनी आणि सासूने आणि नंदेने तिला घरात तिच्या मारली, तिच्या तोंडावरती थुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात त्या इथंच बसलेल्या होत्या. त्यांच्या पायाही पडलो, 4 वेळा त्यांना विनंती केली. मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा. कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा. म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या, मी त्या देत गेलो. काय आता शिक्षेची मागणी करतो? शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढ्यात जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांना मिळावी ही माझी आता मला असं म्हणायचं आहे की आज 7 दिवस होत आले तरी 2 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं. ह्याच्या मागे स्वतः लग्नात होते. दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण, आमच्या व्यायांकडे बघून राजेंद्र राघवनेकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, हे विचारलं सुद्धा. भरला का त्यांना आशीर्वाद द्यायला आमच्या लोकांनी सांगितलं होतं, आशीर्वाद दिलेही त्यांनी. तुला काय वैष्णवीला तुम्ही अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे, ती इतकी लाडात वाढलेली मुलगी,
आणि अशा पद्धतीचं तिचा करुणांत भाव हे कोणालाही खरं तर पटणारी गोष्ट नाही आहे. पण हे झालंय आणि अतिशय अमानुषपणे छळ करून झालंय. काय आता या सगळ्या प्रकरणात मागणी आहे आणि हे सगळं घडलं कसं असं वाटतं? सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव्ह मॅरेज आहे. ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता. सगळे म्हणत होते नाही करायचं. पण वैष्णवी मला म्हणायची, मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून, तुम्ही काहीतरी सांगा, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. त्यांनी काय जादूटोणा केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही, पण तिला एवढं हिप्नोटाईज केलं होतं की ती त्याच्यासंगच लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती. मग एक दिवस असं झाला की हे घरामध्ये यांच्या वाद झाल्यानंतर आनंद ICUला ॲडमिट होता. ICUला ॲडमिट असताना शशांक इथं आला आणि त्यांनी दोघं बहीण भाऊ गाडी घेऊन इथं आले. इथून आले तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल, मी तुला घेऊन जाणार आहे. मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांकबरोबर पळून चालले. ती म्हणली अरे वेडी आहेस का तू, आता तुझे वडील ICUमध्ये आहेत आणि तू असा का निर्णय घेते. त्यांनी लगेच मला सांगितलं. मुलीचे मामा अविनाश परांडे आम्ही हॉस्पिटलला होतो. आम्ही धावत पळत इथं आलो. तिला बेडरूममध्ये होती तिला थांबवलं. म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको. नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच, असा तिचा निर्णय ठाम होता तिचा. व मग तिला आम्ही समजून सांगितलं. म्हणलं त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत, दुनिया मामा बोलतायत, निर्णय नंतर घेऊ आपण. ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली व आपली इज्जत जाईल समाजामध्ये. त्या इज्जतीसाठी आपण सगळं आपण जुळून आणलं, तुम्ही जुळून आणलं. हा, पण आता ही घटना घडली, काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी करताय? ह्याच्यामध्ये हा हुंडाबळीचा प्रकार आहे. कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणला अरे मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही. तरी त्यांनी भांडून जावयानी आणि नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही मला गाडी पाहिजेच. गाडी बुक केलेली गाडी MG ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली. नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे. माझ्या संग भिकारी पोरं येतात त्यांना गाड्या मिळतात, मला MG ॲक्टर नाही पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे. सोन्याची तशीच मागणी झाली. वारंवार त्यांनी 1,20,000चं घड्याळ घेतलं आहे. पण नंतर 6 महिन्यानंतर जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे. ती म्हणते मामा माझी चूक झाली, माझा निर्णय चुकला, आता मी काय करू. म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पश्चाताप होत होता की माझी चूक झाली, पण त्याला नाईलाज होता. मला याच्यावर एकच म्हणायचं आहे, अजितदादांना मला एक निवेदन करायचं आहे. दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या. आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता, मी त्यावेळेस स्टेजवर होतो, त्यांचे जो बोलण्याचा टोन होता, अरे यांनी राजाभाऊनी तुमच्याकडे गाडी मागितली का तुम्ही दिली, ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं. ह्या सगळ्या हागवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला मरण्यास प्रवृत्त केलं. तिची मारहाण जी अमानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे. डॉक्टरांनी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की घरातच गेलेली आहे. इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय. ठीक, नाव सांग. माझं नाव उत्तम भैरट, मी मुलीचा मामा आहे.